नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट इलेक्ट्रिसिटीच्या 6व्या भागामध्ये मी तुमचं स्वागत करतोय। 5वा भाग हा खरं तर व्हीटस्टोन्स मीटर ब्रिजसाठी आपण वापरला। जवळजवळ 40 मिनिटं आपण फक्त व्हीटस्टोन्स मीटर ब्रिजवर बोललोय। 4थ्या भागामध्ये व्हीटस्टोन्स नेटवर्क नावाचं आपण आर्टिकल बघितलं होतं आणि तिसरा जो भाग आहे याच्यामध्ये किर्चॉफ्स लॉज नावाचं आर्टिकल बघितलं। आज CET ओरिएंटेड इलेक्ट्रिकल नेटवर्कला सोडवत असताना त्याची उत्तरं काढायची कशी हे पण बघणार आहोत आणि त्याच्या बरोबरीनं आपल्याला या असणाऱ्या व्हीटस्टोन्स मीटर ब्रिजची किंवा व्हीटस्टोन्स नेटवर्कची ॲप्लिकेशन्स बघायचे आहेत। आपण एक सांगून टाकलं की व्हीटस्टोन्स नेटवर्क हे अननोन रेजिस्टन्सचं उत्तर काढायला वापरतात। मुळात आपण मग त्याच्यासाठी काय केलं, मीटर ब्रिज नावाचं आर्टिकल बघितलं। मग त्या मीटर ब्रिजचं कन्स्ट्रक्शन, त्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रिकल अरेंजमेंट, त्याच्यामध्ये असणारे फॉर्म्युले काढायची पद्धत आणि त्याच्यामध्ये असणारे एरर आणि मिनिमायझेशनची पद्धत, जे पुस्तकात थोडंफार दिलेलं नाही, ज्याची गरज आपल्याला आहे, अशा सगळ्या गोष्टींचा विचार आपण करतोय। आज काय बघायचं आहे आपल्याला, आता खरं तर तुम्ही जर तुमचं पुस्तक उघडलं तर तुमच्या लक्षात येतं की कलर जिथं आहेत, ज्या अंडरस्टँडिंग आहे त्याच्यामध्ये काय ॲप्लिकेशन्स दिलीत, तशी ती ॲप्लिकेशन तिथं दिली जात असताना मुळात त्यातलं एक ॲप्लिकेशन मी तुम्हाला डिटेल्समध्ये समजून सांगतोय, बाकीची 2 ॲप्लिकेशन तुम्ही समजून घ्यायचे। कुठली आहेत? त्यातलं पहिलं जे ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे टू डिटरमाइन रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर बाय केल्विन्स मेथड। हे पहिलं सिलेबसमधलं आर्टिकल होतं। आता ते परीक्षेत डायरेक्ट विचारतील का? नाहीत, हे इनडायरेक्ट झालं, म्हणजे माहिती असावी म्हणून झालं। त्याच्यानंतर त्या ठिकाणी तिथं असणारं ते दुसरं जे ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये येतं ते म्हणजे स्ट्रेनची किंमत मोजताना ती कशी मोजायची, हाही विचार याच्यामध्ये केला जातो। आणि आपण खरं तर ॲडिशनल विचार करायचा झाला तर मग मला लॉज ऑफ रेजिस्टन्सेसचं उत्तर काढताना, व्हेरीफाय करताना मला अननोन असणाऱ्या त्या रेजिस्टन्स सर्कल्स व्हेरिफिकेशन करता येतं। हे ॲप्लिकेशन्स आहेत। मग PO बॉक्स नावाचं एक ॲप्लिकेशन त्याच्यात दिले, ज्याला म्हणतात पोस्ट ऑफिस बॉक्स। पूर्वीच्या काळी पोस्टामध्ये तार नावाचा प्रकार होता, आता ते बंद झालं, टेलिग्राम ऑफिस असायचं। तारेचं जे इन्स्ट्रुमेंट होतं त्याचा रेजिस्टन्स काढायला पोस्ट ऑफिस बॉक्सचा वापर केला जायचा आणि त्याचा जो बेस आहे, त्याचं जे बेसिक प्रिन्सिपल आहे ते व्हीटस्टोन्स ब्रिजमध्ये आहे, व्हीटस्टोन्स नेटवर्कमध्ये आहे। एवढं लक्षात ठेवा, जास्त डिटेलमध्ये तिथं जायची गरजच नाही लागत। मग स्ट्रेन मोजताना तो कसा मोजतात ते दिले पुस्तकात, ते वाचायचं, कळतं आपल्याला। मग आपण असा विचार करूयात की यातलं जे अजून एक ॲप्लिकेशन त्यांनी दिलंय, जे रेग्युलरच्या पुस्तकामध्ये, रेग्युलरच्या परीक्षेत ते विचारणार नाहीत। काय नाव दिलंय त्यांनी? गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स काढायला एक पद्धत केल्विन नावाच्या शास्त्रज्ञाने शोधली आणि तिथं असणारी ती जी पद्धत आहे त्या पद्धतीला आपल्याला या ठिकाणी तिथं असणाऱ्या केल्विन्स मेथडनं, म्हणजेच मीटर ब्रिजचा वापर करून तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर कसं काढता येईल ते आपण बघूयात। हा माझा मीटर ब्रिज झाला जो आपण अगोदरच काढला होता। इथं बदल काय करायचा आहे, गॅल्व्हॅनोमीटर नावाचं जे इन्स्ट्रुमेंट आहे, ज्याला आतल्या बाजूला कॉईल आहे, त्या गॅल्व्हॅनोमीटरला मीटर ब्रिजच्या एका गॅपमध्ये जोडलं जातं। एका गॅपमध्ये तो जो रेजिस्टन्स बॉक्स आहे त्याला जोडलं जातं। मुळात आता ही जी डायरेक्ट वायर आहे त्याला जोडायची। मागच्या सर्किटमध्ये आपण त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो गॅल्व्हॅनोमीटर आहे तो सेंट्रल स्ट्रिपपासून इथंपर्यंत जोडला होता। त्याच्यानंतर याला A म्हणूयात, याला B म्हणूयात, याला C म्हणूयात, याला D म्हणूयात आणि या ठिकाणी तिथं असणारी ती बॅटरी जोडूयात। ही की झाली आणि करस्पॉन्डिंग करंट कमी जास्त करायला हा झाला रेओस्टॅट। मुळात मला खरं तरी का शिकावं असं वाटलं तर याच्यावरनं गणित आहेत आणि ती गणितं विचारली जाऊ शकतात। म्हणजे तुम्हाला मीटर ब्रिज कळल्यानंतर हे आर्टिकल कळावं असं जर वाटत असेल तर मग या पद्धतीने विचार करावा लागेल।
आणि असा इथला विचार करत असताना मागं कसं होतं बघा, इथं गॅल्व्हानोमीटर होता आणि इथं अननोन रेजिस्टन्स होता. आता तसं नाही झालेलं. इथला गॅल्व्हानोमीटर काढला आणि इथं जोडला, लेफ्ट गॅपमध्ये जोडला असं आपण समजूयात. का तर मला अननोनचं उत्तर काढायचं आहे, अननोन रेजिस्टन्सचं उत्तर काढायचं आहे. त्यामुळे तिथं असणारा तो जो गॅल्व्हानोमीटर आहे तो अननोनचा असणाऱ्या गॅपमध्ये जोडला गेला. मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी की आहे ती जर क्लोज केली तर तो जो करंट आहे तो करंट त्या सर्किटमधनं व्हायला सुरुवात होईल. रेजिस्टन्स बॉक्समधनं काय रेजिस्टन्स आपण काढला तर सर्किटमधला करंट कमी होईल. आता मात्र हा गॅल्व्हानोमीटर स्लायडर टच केलेला नसताना सुद्धा डिफ्लेक्शन दाखवल. मग तुम्हाला काय करावं लागतं, इथं असणारा जो गॅल्व्हानोमीटर आहे त्या गॅल्व्हानोमीटरमध्ये कुठलं तरी एखादं डिफ्लेक्शन ॲडजस्ट करून ठेवावं लागतं. असं समजूयात की त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पॉइंटर आहे त्याला आपण 10वर ॲडजस्ट केलंय. कशानं करणार, रेओस्टॅटनं. रेओस्टॅटचा जो मुव्हेबल पार्ट त्याला स्लायडर्स म्हणतात. त्याला मागं पुढं केल्यानंतर करस्पॉन्डिंग करंट कमी जास्त करता येतो आणि कमी जास्त करंटमुळे त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पॉइंटर आहे त्याला आपल्याला ॲडजस्ट करता येईल. आपण तिथं असणारा तो जो पॉइंटर आहे त्याला आपण 10वर ॲडजस्ट करायचा आहे. रेजिस्टन्स बॉक्समधला रेजिस्टन्स काढायचा. आता स्लायडर उचलायचा, एला टच करा. आता तो 10च्या एका बाजूला दाखवल, पुन्हा सीला टच करा, 10च्या दुसऱ्या बाजूला दाखवल. म्हणजे 10ला नल समजल्यासारखं झालं. मागच्यात काय केलं तर आपण 0ला इकडं आणि इकडं बघितलं होतं. इथं तसं नाही. 10च्या एका बाजूला आणि 10च्या दुसऱ्या बाजूला डिफ्लेक्शन येते का नाही ते आपण चेक करायचं आहे. डिफ्लेक्शन जर दोन्ही बाजूला येत असेल तर मग त्या ठिकाणी तो जो स्लायडर आहे त्याला उचलायचं आणि स्लायडरला उचलल्यानंतर मग मात्र ती जी तार आहे जी किती लांबीची आहे, बरोबर आहे 1 मीटर लांबीची, 100 सेंटीमीटर, त्या स्लायडरला 100 सेंटीमीटर लांबीच्या वायरवरनं फिरवायला सुरुवात करायची. एक पॉईंट असा मिळेल की ज्या पॉईंटला तिथं असणारा तो जो गॅल्व्हानोमीटर आहे तो आपल्याला 10 डिफ्लेक्शन दाखवेल. आता 0 नाही, 10 का तर मी 10 ॲडजस्ट केलं होतं. तुम्ही समजा 8ला केला तर 8ला करा. दोन्हीतला फरक नक्की लक्षात घ्या. पहिल्या पद्धतीला म्हणतात नल डिफ्लेक्शन मेथड, दुसऱ्या पद्धतीला म्हणतात इक्वल डिफ्लेक्शन मेथड. त्यामुळे या पद्धतीनं ज्यावेळेस तिथं असणारा तो जो स्लायडर आहे त्याला फिरवलं जाईल. एक पॉईंट असा मिळेल की त्या ठिकाणी तो जो गॅल्व्हानोमीटर आहे तो आपल्याला 10चं डिफ्लेक्शन दाखवेल आणि मग त्या पट्टीवरनं जी लांबी आहे त्या लांबीच्या साहाय्यानं तिथं असणारी ती जी लेंथ आता मोजायची आहे. मी जास्त डीपमध्ये का नाही सांगत तर हे समजून घ्यायचं आहे नुसतं. आपण ॲप्लिकेशन बघतो, याला विचारणार नाहीत बोर्डाच्या परीक्षेत. हे नीटला CETला असावं माहिती म्हणून आपण घेतोय, कारण ते दिले पुस्तकात खाली त्याने परत. आता इथं यक्स होतं, त्याच्या समोरची लांबी काय होती, LX. आता जी आहे म्हणजे समोरची लांबी काय होईल, LG. इथं काय आहे, R. Rच्या समोरची लांबी काय आहे, LR. मग आपण असा विचार करूयात, हे भागिले हे बरोबर हे भागिले हे. म्हणजे मला आता इथे विचार करत असताना G/R इज इक्वल टू करताना रेजिस्टन्स ऑफ घ्यावं लागेल, लेंथ LG घ्यावं लागेल, त्याच्यानंतर रेजिस्टन्स ऑफ लेंथ LR घ्यावं लागेल. परत एकदा तसंच करावं लागेल. रोचा विचार करताना RA/L आहे, आरचा विचार करताना ρL/A आहे. मी जर RGचा विचार केला तर ρLG/A येईल आणि मी जर त्या ठिकाणी R जो रेजिस्टन्स आहे याचा विचार केला तर ρLR/A येईल. मागच्यासारखं झालं ना, आपण त्याला तिथं ठेवायचं रेजिस्टन्स ऑफ लेंथ LG, त्याला RG म्हणलं असेल किंवा RLG म्हणा, RLR म्हणा तरी चालतंय, हे काय विचारणार नाही. त्यामुळे आपण सिम्बॉल काय पण वापरू शकतो. या ज्या किमती आहेत त्या आपण तिथं ठेवणार आहोत आणि तशा जर त्या किमती आपण त्या असणाऱ्या इक्वेशनमध्ये ठेवल्या तर मग मात्र तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर कसं येतंय बघा. इथं विचार करूया G/R, इथं ρLG/A, ρLR/A हे सगळं कॅन्सल झालं आणि या ठिकाणी आपल्याला एक शेवटचं उत्तर मिळालं आणि तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर आता काय मिळालं आपल्याला बघा. G/R इज इक्वल टू LG/LR. याचा अर्थ G इज इक्वल टू R इंटू LG/LR. याच्यावरची गणिते विचारतील आपल्याला.
म्हणजे आपण नुसतं असं नाही चालणार आहे ना, आपण मागच बघितलं आपल्याला झापडं काढून चालावं लागेल. त्यामुळं असं असणारं जे ॲप्लिकेशन आहे जिथं गणित विचारतील ते मी मुद्दामून तुम्हाला इन डिटेल घेतलं. थोडं फास्ट घेतलं कारण ह्याला मला डिटेलमध्ये जायचं नव्हतं. मला फक्त तुम्हाला अगोदरचं कळलंय का नाही ते चेक करत उत्तरापर्यंत पोचायचं होतं. त्यामुळे अगोदरचा फॉर्म्युला काय होता माझा, x इज इक्वल टू आर इंटू एल एक्स अपॉन एल आर, आणि याचा फॉर्म्युला काय आहे, g इज इक्वल टू आर इंटू एल जे अपॉन एल आर. याच्या सहाय्यानं आपल्याला गॅल्व्हानोमीटरच्या कॉईलच्या रेजिस्टन्सचं उत्तर काढता येतं. याला इक्वल डिफ्लेक्शन मेथड म्हणतात. आणि हे खरं तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या व्हिटस्टोन्स मीटर ब्रिजचं एक ॲप्लिकेशन झालं. म्हणजे आपल्याला तिथं असणारी ती जी ॲप्लिकेशन्स आहेत ती जर बघायची झाली तर या पद्धतीनं तिथं असणारी ती जी ॲप्लिकेशन्स आहेत ते आपल्याला बघावे लागतील. आणि असं जर ॲप्लिकेशन आपण तिथं बघितलं तर मग आपल्याला डिटेल्समध्ये असणारा जो अभ्यास आहे तो नक्की करता येईल. हे ॲप्लिकेशन्स ऑफ व्हिटस्टोन्स ब्रिज झालं. आता काय करायचं बघा आपल्याला. आता नीट लेवलवर इलेक्ट्रिकल नेटवर्कला ॲनालाइज कसं केलं जातं व्हिटस्टोन्स प्रिन्सिपलचा वापर करून, 10वीचा विचार करून 11वी-12वीला बघतोय. साध्या रेजिस्टन्सेस सिरीज इन पॅरलचा वापर करून उत्तर आपण काढली, पण आता थोडा वेगळा प्रकार आहे, वेगळ्या पद्धतीनं आपण ते उत्तर काढणार आहोत. आणि तशी ती उत्तरं काढली जात असताना परत लक्षात ठेवायचं आहे, बसायचं पुढं घेऊन त्या ठिकाणी तिथं असणारं ते कागद पेन. आणि हे जे इलेक्ट्रिकल नेटवर्क आहेत की त्या ठिकाणी तिथं असणारी ती इलेक्ट्रिकल नेटवर्क त्याची उत्तरं काढत असताना व्हिटस्टोन्सचा वापर करायचा आहे किंवा व्हिटस्टोन्स बॅलन्सिंग कंडिशनचा वापर करून ती जी उत्तरं आहेत ती उत्तरं आपल्याला काढावी लागतील. कशी ती बघा. पुस्तक बाजूला ठेवा. आता फक्त वही, मोबाईलचा स्क्रीन शेअर करत राहायचं, बघत राहायचं, बघता बघता उत्तरापर्यंत पोचायचं आहे. कसं पोचतोय, काय करतोय 100% बघा. आता मी काय इलेक्ट्रिकल नेटवर्क तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतोय त्याच्यावरनं ती जी उत्तर आहेत ती काढायचं आहे. पहिलं माझं इलेक्ट्रिकल नेटवर्क समजा या पद्धतीनं आहे. आणि तुम्हाला ए बीच्या अक्रॉस असणाऱ्या रेजिस्टन्सचं उत्तर विचारतात. मी इलेक्ट्रिकल नेटवर्क डाव्या बाजूला काढलं आहे, उजव्या बाजूला त्या ठिकाणी तिथं असणारं ते उत्तर काढायचा आपण प्रयत्न करतोय. आणि असं उत्तर तिथं काढलं जात असताना उत्तर काढायचं कसं बघा. पहिल्यांदा काय विचार करायचा, बॅलन्सिंग कंडिशनचा. कुठली बॅलन्सिंग कंडिशन आहे, त्या असणाऱ्या बॅलन्सिंग कंडिशनला मी सध्या फळ्यावर लिहून ठेवतोय. तुम्हाला आता नक्की आठवत असेल काय, बरोबर आहे, R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4. हे बेसिक आहे, म्हणजे ह्याचा वापर आता करायचा आणि उत्तर काढायचं. आता इथं पहिल्यांदा ज्यावेळेस आपल्या समोर एखादं इलेक्ट्रिकल नेटवर्क येतं त्यावेळेस आपण बघायचं की बाबा हे इलेक्ट्रिकल नेटवर्क बॅलन्स आहे का, हा पहिला त्या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर असणारा, डोक्यात असणारा प्रश्न. आणि मग आपण फॉरवर्ड व्हायचं, मग पुढं जायचं. इथं बघा R1 R2 R3 R4 आपल्या भाषेमध्ये हा गॅल्व्हानोमीटर झाला. तिथं त्याने R नावाचा रेजिस्टन्स जोडला आहे. मग विचार करूयात, R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4 येतंय का, म्हणून आपण समोर बघायचं. R भागिले R बरोबर R भागिले R असतं का, असतं की. सोपं झालं ना. R भागिले Rचं उत्तर 1 आणि R भागिले Rचं उत्तर 1. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे ते जर बॅलन्स असेल तर मला तुम्ही उत्तर द्याल गॅल्व्हानोमीटरमधनं वाहणारा करंट किती. करेक्ट, 0. R अपॉन R इज इक्वल टू R अपॉन R असताना करस्पॉन्डिंग गॅल्व्हानोमीटरमधला जो करंट आहे तो करंट त्या ठिकाणी 0 असेल. याचा अर्थ असा झाला, मी आता याला इथं पुसून टाकतोय बघा. आता याला मी पुसून टाकलं आणि मग विचार केला बाबा हे जे रेजिस्टन्सेस आहेत R R R R A B चा विचार केल्यानंतर ते कुठल्या कॉम्बिनेशनला आहेत. मी सहज बघितलं तर माझ्या लक्षात असं येतं की या ठिकाणी हे जे 2 रेजिस्टन्सेस आहेत ते सिरीज कॉम्बिनेशनला आहेत. हे 2 रेजिस्टन्सेस सिरीज कॉम्बिनेशनला आहेत.
म्हणजे याचा विचार केला तर आर प्लस आर म्हणजे 2r झालं, याचा विचार केला तर आर प्लस आर म्हणजे 2r झालं. जर आर प्लस आरचं उत्तर 2r असेल, या आर प्लस आरचं उत्तर 2r असेल, तर 2r ला 2r कुठल्या कॉम्बिनेशनला आलं? पॅरलल कॉम्बिनेशनला. आणि आता डोक्यामध्ये हिंट नक्की लक्षात ठेवायची, दोन रेजिस्टन्सेस एकमेकाला जर पॅरलल कॉम्बिनेशनला जोडले गेले असतील तर दोघांचा गुणाकार भागिले दोघांची बेरीज. दोघांचा गुणाकार म्हणजे पुन्हा दोघांचा गुणाकार झालं. इथं एक रेजिस्टन्स 2r आहे, दुसरा रेजिस्टन्स 2r आहे, त्या दोघांचा गुणाकार भागिले दोघांची बेरीज झालं. इथं 4r² आलं, इथं 4r आलं. याचा अर्थ त्या ठिकाणी तिथं असणारं त्याचं जे उत्तर आहे r² भागिले r म्हणजे r आलं. आता उत्तर जे r आले, कुठल्या पद्धतीनं मी उत्तर काढले ते नक्की लक्षात ठेवा. हे CET नीट ओरिएंटेड शिकवतोय मी तुम्हाला, मुद्दामून देतोय आत्ताच. उद्या त्याचा विचार कशाला करायचा? आजच करायचा, सुरुवात करायची. कारण आज ज्या तारखेला पेपरमधली बातमी आहे, आमदार बच्चू कडू शिक्षण राज्यमंत्री मध्ये म्हणले होते दिवाळीनंतर कॉलेजेस सुरू करूयात, आणि आजचं त्यांचं वाक्य आहे दिवाळीनंतर पण कॉलेज किंवा शाळा सुरू करणं शक्य होईल असं मला नाही वाटत. कारण जर समजा इन्फेक्शन थंडीमध्ये परत जास्त झालं तर आपण ह्या शाळा सुरू करू शकत नाही. कारण बेळगावमधली एक बातमी काल मी बघितली, 11 मुलांना पॉझिटिव्ह आलं आणि त्यांना शिकवणारे शिक्षक पण पॉझिटिव्ह आले. कर्नाटकात काही शाळा चालू केल्या होत्या. त्यामुळं भीती तर नक्कीच आहे. अशा भीतीला आपण बाजूला सारायचं आणि आपल्या आपल्या पद्धतीनं ऑनलाईन चालू करायचं, केलंय चालू, अभ्यास करायचा, काय त्यात. त्यामुळे या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर आपण पहिल्या इलेक्ट्रिकल नेटवर्कचं बघितलं तर तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर आलं आर. फळा मी पुसायच्या अगोदर तुम्ही लिहित चाला, म्हणजे लिहायचं आहे तुम्हाला. त्यामुळे मी आता काय करतोय, या ठिकाणी इथं असणारं जे पहिलं इलेक्ट्रिकल नेटवर्क दाखवलं होतं त्याला आता पुसतो मी. आणि आता आपण काय करूयात, याच्यामध्ये दुसऱ्या इलेक्ट्रिकल नेटवर्कचं उत्तर काढायचा प्रयत्न करूयात. कारण मी आत्ता जी इलेक्ट्रिकल नेटवर्क तुम्हाला देतोय, ही जी इलेक्ट्रिकल नेटवर्क्स आहेत ती सगळ्या असणाऱ्या पुस्तकामध्ये जी कॉमन आहेत, जी सतत येतात, अशा असणाऱ्या इलेक्ट्रिकल नेटवर्कचा आपण इथं विचार करतोय. आणि हा विचार करून त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढायचा प्रयत्न करायचा आहे. आता हा आर आहे, हा आर आहे, इथं आर आहे, हा पण आर आहे, हा सुद्धा आर आहे. जर समजा असं इलेक्ट्रिकल नेटवर्क आलं तर मग आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होतं. पूर्वी कधीतरी आपण या प्रकारचं इलेक्ट्रिकल नेटवर्क बघितलं होतं, पण त्या ठिकाणी ते जे इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे ते वेगळ्या प्रकारचं होतं. त्याच्यामध्ये हे डायरेक्ट जोडलं गेलं होतं आणि आपण सांगितलं होतं की ते पॅरलल कॉम्बिनेशन आहे. उत्तर येतं 1/RP = 3/R किंवा RP = R/3. हे तसं नाही आहे. इथं या प्रकारचं जर नेटवर्क इथं असतील तर नेहमी लक्षात ठेवा, असं जर इलेक्ट्रिकल नेटवर्क आलं तर हे दुसरं तिसरं काय नसून दिसताना वेगळं दिसतंय पण असताना मात्र नेटवर्क असं आहे. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे ते जर या पद्धतीनं आलं तर असं असणारं जे इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे एबीच्या अक्रॉसचं उत्तर काढताना परत तीच पद्धत वापरावी लागेल. म्हणजे आता मला बदल करून कसं चालेल, कारण याचं जे उत्तर आहे ते उत्तर परत आर झालं. त्यामुळं असं एखादं इलेक्ट्रिकल नेटवर्क जर तुम्हाला कुठल्या एखाद्या पुस्तकातनं CETला टेस्टला जर मिळालं तर नक्की लक्षात ठेवायचं आहे ते जे इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे ते वेगळ्या प्रकारचं नाही, ते असंच आहे, सेम विटस्टोन्स नेटवर्क आहे. त्याचं उत्तर काढत असताना आपल्याला या पद्धतीनं तिथं असणार ते जे उत्तर आहे ते उत्तर काढायचं आहे. त्यामुळे अशा एखाद्या इलेक्ट्रिकल नेटवर्कचा विचार करत असताना तिथलं जे उत्तर आहे ते उत्तर आरच येतंय. त्यामुळे हे वेगळ्या प्रकारचं इलेक्ट्रिकल नेटवर्क नाही, एवढं नक्की लक्षात ठेवून त्याचं ॲनालाइज करत चला. म्हणजे सुरू केली म्हणता म्हणता इलेक्ट्रिकल नेटवर्क जी मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्याच्यामधले आपण 2 इलेक्ट्रिकल नेटवर्कची उत्तरं काढायचा प्रयत्न केला आणि आता तुम्हाला आयडिया येत गेली. पण मला आठवतं एकदा महाराष्ट्राच्या CETमध्ये अशा प्रकारचं इलेक्ट्रिकल नेटवर्क त्यांनी दिलं होतं आणि त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर किती येईल असं काढा असं त्यांनी म्हणलं होतं. आणि जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारं ते इलेक्ट्रिकल नेटवर्क मी ज्या पद्धतीनं फळ्यावर दाखवलं आहे तसं जर विचारलं तर त्या असणाऱ्या AB मधल्या रेजिस्टन्सचं उत्तर काढत असताना किंवा
प्रत्येक रेजिस्टन्सची किंमत आर असताना त्याचं उत्तर काढताना ते उत्तर काढायचं कसं, काय करायचं आता? कारण असं इलेक्ट्रिकल नेटवर्क आल्यानंतर त्याला अनालाइज करताना परत आपल्या आयसाईटला तयार करावं लागतं. आणि अशा त्या डोळ्याला या पद्धतीने तयार केलं जात असताना आता इथं बघा, असं इलेक्ट्रिकल नेटवर्क दिसल्यानंतर डोक्यात ठेवायचा हा सुद्धा एक व्हीटस्टोन्स नेटवर्क आहे. परत उलटा विचार करायचा, बाबा हे बॅलन्स आहे का अनबॅलन्स आहे? जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इलेक्ट्रिकल नेटवर्कचा विचार करत असताना तिथलं जे इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे ते बॅलन्स्ड आहे का अनबॅलन्स्ड आहे याचा विचार जर आपल्याला करायचा झाला तर तो विचार करत असताना आता लक्षात ठेवा, हा आर आहे, इथं आर आहे, हा पण आर आहे, हा पण आर आहे. आणि या ब्रँचचा विचार केल्यानंतर आपण डोक्यामध्ये आता लक्षात ठेवलं की अरे इथं पण R1/R2 = R3/R4 आहेच की. आणि जर ते तसं झालं तर मग याच्यामधनं वाहणारा करंट काय झाला? राईट आहे, 0 झाला ना. आता या करंटचा विचार करायची काय गरज आहे आपल्याला? नका ना विचार करू. आता सुटसुटीत सर्किट झाल्यासारखं झालं. मग हे जे सर्किट आहे ते अनालाइज करताना आता झालं कसं बघ, आरला आर, आरला आर, आरला आर, कुठलं कॉम्बिनेशन आहे? सिरीज आहे. 2R 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 असे 3 झाले इथं. याचा अर्थ इथं पण 2R आलं, इथं पण 2R आलं, इथं पण 2R आलं. 2Rचा विचार करताना 3 रेजिस्टन्सेस आहेत ते एकमेकाला या पद्धतीनं आले. म्हणजे याचं अनालाइज मी तिथं केलं. जर 2Rचा विचार करत असताना 3 रेजिस्टन्स जर या पद्धतीनं आले असतील तर ते कॉम्बिनेशन कुठलं झालं? राईट पॅरलल कॉम्बिनेशन झालं. मग याचं उत्तर काढायचं आहे. उत्तर काढताना 1/RP करावं लागेल. आणि 1/RP करत असताना त्या ठिकाणी तिथं असणार ते जे उत्तर आहे 1/2R + 1/2R + 1/2R. लिहून घ्या. जर 1/RP = इथं जर बघितलं तर उत्तर किती आलं? 3/2R. म्हणजे RPचा विचार केला तर 2/3R उत्तर आलं. अनेक वेळा त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर लक्षातच येत नाही. म्हणजे ऑप्शनमध्ये जायचं मग हे उत्तर असंच का आलं हे जर कळलं नाही आपल्याला तर मग फेल्युअर होतं. व्हीटस्टोन्स नेटवर्क नुसता पाठ होतो. नुसता पाठ नाही करायचा आपल्याला, त्याचे डिटेल्स करत जायचे, त्याच्या करस्पॉन्डिंग असणाऱ्या टर्म्स बघत जायच्यात. त्यामुळे तशा त्या टर्म्स बघत असताना या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या इलेक्ट्रिकल नेटवर्कला अनालाइज करता आलं पाहिजे. अदरवाईज आपण त्या उत्तराच्या जवळ पण नाही जाऊ शकत. तर हे आत्ता कसं काढलं ते नीट बघा, कळायला लागलं आपल्याला हळूहळू. कारण आपल्याला ह्या असणाऱ्या इलेक्ट्रिकल नेटवर्कला अनालाइज करत जायचं आहे. आणि अनालाइज करताना या पद्धतीनं तिथं असणारं ते जे इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे त्याचं उत्तर कसं काढायचं, त्यासाठी व्हीटस्टोन्स प्रिन्सिपलचा वापर कसा करायचा हे जर आपल्याला कळलं तर मग मात्र आपल्याला तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढणं सहज शक्य आहे. आता एक पुढचं इलेक्ट्रिकल नेटवर्क आपण बघूयात. समजा हे या पद्धतीचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, एखादं इलेक्ट्रिकल नेटवर्क बघत असताना ते जे इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे ते वाटताना उगचच त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे नेटवर्क आहे ते नेटवर्क कॉम्प्लिकेटेड वाटत राहतं. पण ॲक्च्युली जर नीट आपण तिथं असणारं ते जे इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे ते जर बघितलं तर मग मात्र आपल्याला कळतं की अरे हे इलेक्ट्रिकल नेटवर्क दिसताना उगच काहीतरी दिसतंय, पण ॲक्च्युली असताना ते जे नेटवर्क आहे ते नेटवर्क त्या ठिकाणी सोप आहे. म्हणजे आता जर आपण या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारं ते इलेक्ट्रिकल नेटवर्क बघितलं तर मुळात मी जर इथं हात ठेवला आणि वर जर बघितलं तर लगेच डोक्यात क्लिक सर आत्ता तर आपण बघितलं होतं की. म्हणजे या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इलेक्ट्रिकल नेटवर्कचा विचार करत असताना आपल्याला या असणाऱ्या सर्किटला ॲनालाइज करावं लागतं. ते फार महत्त्वाचं आहे. मग विचार केला वरच्याचा, उत्तर मागाशी काढलं होतं आपण. किती आलं होतं उत्तर त्याचं? R. याचं उत्तर किती आलं होतं? R. हे पण R आलंय, इथलं पण R आलंय. मग आपण नीट ABचा विचार केला तर R ला R कुठल्या कॉम्बिनेशनला येते? पॅरललला. म्हणजे मी जर आता Rचा विचार केला आणि मी जर RABच्या रेजिस्टन्सचं उत्तर काढायचं ठरवलं, R × R/R + R, याचा अर्थ R² 2R आलं.
याचा अर्थ त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर तयार झालं r/2. बऱ्याच वेळा आपल्याला उत्तरं काढली जात असताना ती जी उत्तर आहेत ती उत्तरं कशी काढावी हे लगेच लक्षात येत नाही, त्याला थोडासा वेळ नक्की लागतो. आणि तसा असणारा तो जो वेळ आहे तो वेळ आपण या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या सर्किटच्या ॲनालाइजचा माध्यम करून ॲडजस्ट करू शकतो आणि ते उत्तर काढू शकतो. त्यामुळे या ठिकाणी असणारं इलेक्ट्रिकल नेटवर्क या पद्धतीनं आलं आहे. त्याला पट्टी पेन्सिल वापरून वहीत काढू नका, तेवढा वेळ आपल्याकडे नसतो, तात्पुरतं फक्त आपण अंडरस्टँडिंगला काढतोय. त्यामुळे जर तुमच्याकडे या पद्धतीनं तुम्ही वही केली असेल तर त्या वहीमध्ये लिहित असताना या इलेक्ट्रिकल नेटवर्कला लिहा, दाखवा, उत्तर काढायचं कसं ते कळलंय. कोण शिकवत नाही रेग्युलरमध्ये असं, मी मुद्दामून तुम्हाला रेग्युलरमध्ये जे घेतोय कारण याच्यावरचं एक ना एक इलेक्ट्रिकल नेटवर्क कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये असतेच. तिथं उगत जाऊन काय तर कॉम्प्लिकेशन होण्यापेक्षा अगोदरच आपण जर सोडवलं तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढणं सहज शक्य होते, नाही अवघड जात. म्हणजे असं इलेक्ट्रिकल नेटवर्क आल्यानंतर त्याचं जे उत्तर आहे ते r/2 कसं येतं हे 100% आता कळलंय आपल्याला. त्यामुळे आता पुढचं इलेक्ट्रिकल नेटवर्क कसं असू शकतं ह्याचा तुम्ही अंदाज करू शकाल. मी तर म्हणतो मला आता अडचण म्हणजे माझ्या समोर तुम्ही असताच तर मी वेळ देतो, घर सोडव, तुझी तू प्रयत्न कर, बघू. मग तुम्हाला ते थोडं मोटिवेशन मिळतं, मग तुम्ही प्रयत्न करता. पण आता काय शक्य नाही ना, ते मीच सांगतोय मीच बोलतोय. मग जर समजा आता तिथं असणारं ते जे इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे ते जर या पद्धतीनं आलं आणि आपल्याला जर समजा उत्तर काढायला विचारलं तर तसं उत्तर काढलं जात असताना आता मात्र अडचणीला सुरुवात होते. कारण ह्या प्रत्येक असणाऱ्या इलेक्ट्रिकल नेटवर्कला आपल्याला बघायची सवय अशी झाली, अरे ते व्हीटस्टोन्स आहे का हा विचार आपण नक्की करतोय. पण ह्याचा व्हीटस्टोनशी काय संबंध आहे का? नक्कीच नाही. याला ॲनालाइज करताना याचं उत्तर काढताना करावं काय लागतं ते पण नक्की लक्षात ठेवा. मी त्याचं सिम्प्लिफाईड सर्किट देतो. मी काय करतोय, हे दोन इथं असे दाखवतोय, त्याच्यानंतर याला इथं खाली घेतोय, हे इथं दाखवतोय, याला पण इथं खाली घेतोय आणि ह्याला थोडंसं मध्ये आता गॅप देतो आणि इथं AB तसंच ठेवतो. हा R आहे, हा R आहे, हे सगळे R आहेत. असणारं जे इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे त्याला मी सिम्प्लिफाईड करायचा प्रयत्न करतोय. हे असं केल्यानंतर त्याला मधीच कट दाखवल्यानंतर असं दाखवल्यानंतर ते सर्किट तसं झालं. आता मी त्याच्यामध्येच थोडासा बदल करून त्या ठिकाणी उत्तर काढायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला आता सध्या दिसतंय R ला R कुठल्या कॉम्बिनेशनला आहे? सिरीज आहे. म्हणजे आता मी जर याचा विचार केला एवढ्याच भागाचा तर मग तुम्ही मला सांगाल की त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रेजिस्टन्स आहे तो किती झाला? म्हणजे या ठिकाणी असणारा जो रेजिस्टन्स आहे तो 2R झाला. याचा अर्थ इथं जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रेजिस्टन्स आहे तो 2R झाला. आता 2R ला R कुठल्या कॉम्बिनेशनला आहे? पॅरलल आहे. त्याचं उत्तर आपण काढूयात. म्हणजे तेवढ्याचंच उत्तर जर तिथं काढायचं झालं तर ते उत्तर कसं काढता येतं बघा, 1/RP. आता दोघांचा गुणाकार भागिले त्यानं वापरूयात, काय फरक नाही पडत. म्हणजे इथं कसं होऊ शकतं, RPचा विचार केला तर 2R × R अपॉन 2R + R. म्हणजे इथं उत्तर आलं 2R², इथं उत्तर आलं 3R, एक R कॅन्सल झालं, इथं उत्तर आलं 2/3R. म्हणजे एवढ्याचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर तयार झालं 2/3R. वरच्याचं जर 2/3Y असेल तर याचा विचार केला तर याचं उत्तर किती असणार आहे? तेवढंच असेल ना, काय वेगळं असणार आहे? 2/3R. आणि आता काय करावं लागेल, पुन्हा एकदा आपण विचार करावा लागेल. आता फायनल आन्सरकडे वळतोय आपण, शेवटच्या उत्तराकडे जायचा प्रयत्न करतोय. आणि शेवटच्या उत्तराकडे जायचा प्रयत्न करत असताना 2/3R ला 2/3R पॅरलल कॉम्बिनेशनला आहे. म्हणजे आता जर मी विचार केला RABचा तर पुन्हा ह्या दोघांचा विचार केला तर दोघं एकमेकाला पॅरलल आहेत. म्हणजे मला असं करावं लागेल 2/3R × 2/3R अपॉन 2/3R + 2/3R. वरचा विचार जर केला तर त्याचं उत्तर किती आलं? 4/9R² आलं. आणि खालचा विचार केला तर 4/3R आलं. यात विचार केला तर या ठिकाणी एकमेकाला कॅन्सल झालं. 4/9 उलटून गुणिले 3/4 झालं.
4ला 4 कॅन्सल झालं, म्हणजे 3/9 आर हे उत्तर आलं आर ए बीच्या अक्रॉस. गणित तुम्ही करायचं आहे, पद्धत मी सांगतोय. त्यामुळे एखाद्या इलेक्ट्रिकल नेटवर्कला सिम्प्लिफाईड करून त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते जर उत्तर काढायचं झालं तर आपल्याला या पद्धतीनं तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढावं लागतं. तर हे 100% लक्षात ठेवा, कारण याच पद्धतीनं आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इलेक्ट्रिकल नेटवर्कला ॲनालाइज करतोय. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण ज्यावेळेस इलेक्ट्रिकल नेटवर्कचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढता आलं पाहिजे, त्याचा विचार करता आला पाहिजे, तरच आपण त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे त्या उत्तराला व्यवस्थित पोचू शकतो. कारण याला एक स्वतःची आयसाईट तयार करावं लागते, म्हणजे मग लक्षात येतं. आणि तशी ती आयसाईट तयार करायचा प्रयत्न मी करतोय, म्हणजे तुमच्यापर्यंत त्या पद्धतीनं पोचवायचा प्रयत्न करतोय. मग अनेक वेळा काय होतं, समजा हा इथे एक रेजिस्टन्स आहे, हा इथे एक रेजिस्टन्स आहे, हा इथे एक रेजिस्टन्स आहे, याच्यानंतर मी ह्या एक रेजिस्टन्सचा विचार करतोय, इथं असणाऱ्या या रेजिस्टन्सचा विचार करतोय, आणि इथं ए म्हणतोय, याला बी म्हणतोय, हे आर 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 आणि आर आहे. मी काय म्हणतोय बघा, अशी नेटवर्क तुम्हाला प्रत्येक पुस्तकात दिसतात सीईडीच्या. इथं आर आहे, इथं आर आहे, हे आर आहे, हे आर आहे, हे आर आहे, ए बी मधला रेजिस्टन्स विचारला. असं नेटवर्क बघितलं का मग काय कसलं काय तर वेगळंच वाटायला सुरुवात होते. पण मगाशी मी तुम्हाला काय सांगितले, डोळा तयार करायचा, आयसाईट तयार करायची, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे नेटवर्क आहे ते नक्की कळतं काय करावं लागतं ते. याला इकडनं उचलायचं आणि इकडं टाका, इकडून उचलून जर इकडं टाकलं तर तुमच्या लक्षात येतं की अरे हे तर व्हीटस्टोन्स नेटवर्क आहे. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे नेटवर्क आहे ते जर समजा व्हीटस्टोन्स नेटवर्क असेल तर त्याचं उत्तर किती यायला पाहिजे आहे, आर. म्हणजे आपल्याला असं एखादं इलेक्ट्रिकल नेटवर्क दिसलं का ते व्हीटस्टोन्स आहे, म्हणजे व्हीटस्टोन्सचे किती प्रकार बघितले, अगदी ओरिजिनल मगाशी पहिलं दाखवलं ते, त्याच्यानंतर दुसरा प्रकार आपण बघितला, तिसरा पण प्रकार आता मी तुम्हाला दाखवला. जर समजा तुम्हाला हे सगळं करत असताना मी आत्तापर्यंत काय केलं की तुम्हाला त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे नेटवर्क आहे ते सिम्बॉलाइज करून दाखवलं. समजा तुम्हाला इलेक्ट्रिकल नेटवर्क देत असताना हा समजा 2 ओहमचा रेजिस्टन्स आहे, हा समजा 4 ओहमचा रेजिस्टन्स आहे, इथं एक रेजिस्टन्स आहे, समजा या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रेजिस्टन्स आहे हा 3चा आहे, हा 6चा आहे, आणि इथं ए आहे, या ठिकाणी बी आहे, हा समजा तुम्हाला रेजिस्टन्स विचारला आहे ए बी मधला, आणि इथला रेजिस्टन्स समजा 15 ओहमचा आहे. उत्तर काढा. असं जर तिथं तुम्हाला विचारलं तर पहिल्यांदा लक्षात ठेवायचा आपला फॉर्म्युला यूज करायचा. काय आहे ते बघायचं. R1/R2 इज इक्वल टू R3/R4 आहे का, हा पहिला प्रश्न आपण डोक्यामध्ये क्लिक केला का फायनल झाला. इथं बघा R1 किती आहे 2, R2 किती आहे 4, 2/4 1/2, R3 3, R4 6, 3/6 1/2. आता बॅलन्स आहे का अनबॅलन्स आहे, बॅलन्स आहे. बॅलन्स असताना 15 ओहम मधला करंट काय असतो का, नसतो. तो जर नसेल तर हा काय करायचा, पुसून टाकायचा. याचा अर्थ यातला करंट निघून गेला. 2ला 4 कुठल्या कॉम्बिनेशनला आलं, सिरीज. 3ला 6 कुठल्या कॉम्बिनेशनला आलं, सिरीज. मला आता उत्तर काढायचं RABचं, आणि मी जर RABचं जर उत्तर काढायचं लागेल 4 अधिक 2, कारण सिरीज आहे, याचा अर्थ त्याचं उत्तर 6 आहे, गुणिले 6 अधिक 3चं उत्तर किती आहे 9 आहे, भागिले 6 अधिक 9 करावं लागेल. म्हणजे वर विचार केला तर 6 9 असेल, 6 अधिक 9 असेल 15. ते कॅल्क्युलेशन तुम्ही करून उत्तर करू शकाल. ते लॉग टेबलनं काढा किंवा डायरेक्ट उत्तर भागिलेमध्ये करा, अपूर्णांकात काढा, उत्तर कळेल. मी कसं करायचं ते तुम्हाला फक्त सांगितलं. त्याच्यानंतर अशा प्रकारचं इलेक्ट्रिकल नेटवर्क आल्यानंतर तुम्हाला ते उत्तर काढता येईल. तर हे या पद्धतीनं आज आपण वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल नेटवर्कला, नीटला, CETला कसं सोडवता येईल यासाठी आजचं लेक्चर आपण बघितलं. त्यामुळं आज या असणाऱ्या करंट इलेक्ट्रिसिटीच्या 6व्या लेक्चरसाठी आपण इथंच थांबतोय. 7व्या लेक्चरला याच्यामधला पुढचा भाग पोटेन्शियोमीटर नावाचा आर्टिकल आहे, त्याचा विचार आपल्याला करावा लागेल.
ते एक वेगळाच प्रकार सुरू होतो, ते पण समजून घेण्यासारखं आहे. त्यामुळे ज्यावेळेस 6वं लेक्चर आपलं येईल त्यावेळेस पोटॅन्शिओमीटर नावाचं आर्टिकल सुरू होईल. आज इथंच थांबतोय. धन्यवाद.